एका बाहुलीच्या मागे कुणी एवढं वेडं असू शकतं का की लोक दुकानात धावताय, सोशल मीडियावर झपाटल्यासारखे पोस्ट करताय आणि अगदी लाखोंमध्ये बोली लावताय। ही बाहुली साधी नाही, हिला म्हणतात लबुबू। ही थोडी विचित्र दिसते, पण का काय माहिती लोकांना आकर्षित करते। आजच्या व्हायरल चर्चामध्ये आपण उलगडणार आहोत लबुबूचं रहस्य, ज्यामध्ये आहे परीकथा, फॅन्डम, फसवेगिरी आणि भरपूर पैसा। लबुबू या मजेशीर पण थोड्या भीतीदायक दिसणाऱ्या बाहुलीचं डिझाईन केलं आहे त्यासिंग लिंग नावाच्या कलाकाराने, जो हाँगकाँगमध्ये जन्माला आणि नेदरलँडमध्ये वाढलेला आहे। 2015 मध्ये द मॉन्स्टर्स या गोष्टींच्या मालिकेतून लबुबू पहिल्यांदा जगासमोर आली। ही होती एक परीकथेतील राक्षसासारखी कॅरेक्टर, पण हळूहळू ती बनली मुख्य स्टार। लबुबू दिसायला अगदी वेगळी आहे, ती ना क्यूट आहे ना पूर्णपणे भीतीदायक, ती आहे एक अगली क्यूट। जेनझी आणि मोठ्यांनीही खेळण्यांच्या दुनियेत परत येण्यासाठी ही बाहुली मोठं निमित्त बनली आहे आणि लबुबूची प्रत्येक आवृत्ती म्हणजे एक वेगळी गोष्ट। लबुबूची मार्केटिंग एकदम खास पद्धतीने होते। ब्लाइंड बॉक्समध्ये, म्हणजे तुम्ही कोणती बाहुली विकत घेत आहात हे कळतच नाही, त्यामुळे फोमो म्हणजेच फिअर ऑफ मिसिंग आउट अगदी टोकाला पोहोचतो। पॉप मार्ट नावाची चीनी कंपनी 2019 पासून लबुबूचे डिस्ट्रीब्युशन करत आहे आणि त्यांचं ड्रॉप डेज म्हणजे बाहुलीचे नवीन सेट्स येतात त्या दिवशी लोक रांगेत उभे टाकून वाट बघतात। ब्लॅकपिंकची लिझा, हॉलिवूड स्टार्स इमा रॉबर्ट्स, ब्रॅड पिट आणि अगदी टॉम ब्रॅडी आणि लिझो सुद्धा लबुबू सोबत स्पॉट झाले आहेत। काही लोक म्हणाले की ही बाहुली मेसोपोटामियाच्या पजुजू नावाच्या राक्षसावर आधारित आहे, पण हे सगळं फक्त अफवा। फेक बाहुल्या लबुबू नावाने बाजारात आल्या, काही विकल्या गेल्या तब्बल $1.5 लाख। लबुबूचं कलेक्टर फॅन्डम म्हणजे संपूर्ण समुदाय आहे। ट्रेंडिंग, मीम्स, फॅन आर्ट्स आणि सोशल मीडियावर हजारो अनबॉक्सिंग व्हिडिओज। पॉप मार्ट कंपनीला या बाहुलीमुळे इतकं यश मिळालं की CEO वँग निंग बनले चीनचे सर्वात तरुण अब्जाधीशांपैकी एक। पण चीनमध्ये आता लहान मुलांसाठी ब्लाइंड बॉक्स विक्रीवर कडक नियम लावण्यात आले आहे, कारण हे लबुबूचं वेळ थांबतच नाहीये। तर ही होती लबुबूची गोष्ट, जिच्या मिश्किल चेहऱ्यामागे आहे एक भला मोठा उद्योग आणि एक वेगळा कला प्रकार। तर तुम्हालाही अशा सोशल मीडियाच्या व्हायरल गोष्टींमध्ये भरकटायचं नसेल तर पाहत राहा व्हायरल चर्चा।